हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम यू ऑल टू दिस सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण टेक्स्टबुकमधले सगळे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करणार आहे. जे टेक्स्टबुकच्या मागे म्हणजे एक्सरसाइजमध्ये दिलेले न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ठीक आहे. सो हे जे सेशन असणार आहे ह्याच्यामध्ये मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आय विल एक्सप्लेन द न्यूमेरिकल का मीनिंग, क्वेश्चनचं मीनिंग सांगेन, फॉर्म्युला कोणता वापरायचा तो सांगेन आणि कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते थोडेसे फास्ट करीन. कारण की कॅल्क्युलेशन करत बसण्यासाठी जास्त वेळ नाही घालवणार मी. ॲप्रॉक्झिमेशन्सनी मी आन्सर काढीन. बट तुम्हाला त्यातनं काय शिकायचं आहे, फर्स्ट की एखाद्या न्यूमेरिकल अप्रोच कसा करायचा, सेकंड फॉर्म्युला कोणता कसा अप्लाय करायचा आहे, सबस्टिट्यूशन्स वगैरे तुम्हाला समजेल आणि कॅल्क्युलेशन्स फास्ट कसे करायच्यात. मी कॅल्क्युलेशनवर जास्त भर देणार नाही. मी तुम्हाला सांगणार नाही आहे की हे 2 आणि हे 2 कॅन्सल करणार, हे 5 आणि हे 10 कॅन्सल होणार. मी डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. सो थोडासा फास्ट तुम्हाला वाटू शकतो, बट तुमच्या कामाचा आहे कॉन्सेप्ट. एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट कळलं की न्यूमेरिकल्सचा कॅल्क्युलेशन पार्ट हा तो प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढा तुम्हाला तो इझी जाणार आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट अनसॉल्व्ड न्यूमेरिकल. द फर्स्ट क्वेश्चन इज द प्रेशर बिलो 200 मीटर सरफेस ऑफ द ओशन इफ द प्रेशर ॲट द फ्री सरफेस इज 1 atmosphere. तुम्हाला विचारलं व्हॉट इज द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशन. सो हा ओशन आहे, पिवळा ओशन. या पिवळ्या ओशनच्या 200 मीटर खाली या पॉईंटला प्रेशर विचारलं आहे. त्यांनी बिलकुल सांगितलं नाही आपल्याला प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्लस करून सांगायचं आहे म्हणजे टोटल काढायचं आहे, ॲब्सोल्यूट काढायचं आहे का फक्त गेज प्रेशर म्हणजे वॉटरचं प्रेशर काढायचं आहे. ठीक आहे. सो मी इथे दोन्ही प्रेशर काढणार आहे कारण की मला सांगितलं नाही की काय काढायचं आहे. सो मी काय करणार आहे, मला या पॉईंटला प्रेशर विचारलं ना, मला माहिती आहे तिथे प्रेशर 2 रिझनमुळे असणार आहे, ॲटमॉस्फिअर प्लस HROG असणार आहे. बरोबर ना. कारण की वॉटरच्या जसं आपण खाली जातो तसं प्रेशर वाढत जातं. त्यामुळे एक आन्सर मी असं काढीन, प्रेशर ॲट दॅट पॉईंट विल बी PATM प्लस HROG. PATM किती आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1 atmosphere असतं. 1 atmosphere म्हणजे 1.013 × 10⁵ व्हॅल्यू टाकली, प्लस HROG हा फक्त गेज प्रेशर आहे, फक्त पाण्याचं प्रेशर आहे. दिस इज ओनली वॉटर प्रेशर, ओनली वॉटर प्रेशर. सो ओनली वॉटर प्रेशर काढूयात आपण. H 200, रो 1060 म्हणजे 1060 आणि G 9.8 घेऊयात. 9.8 मी मुद्दामून घेतो आहे, मला कॅल्क्युलेशन्सला जास्त कॉम्प्लिकेटेड नाही बनवायचं म्हणून. सो 1060 × 9.8ला मी रफली हे बघा ना, ह्याला 1060ला मी 1000 कन्सिडर करतो, थोडं कमी कन्सिडर करतो आणि 9.8ला थोडं जास्त 10 कन्सिडर करतो. सो 1000 × 10 झालं तो ऑलमोस्ट इंटू 200. अरे 200 × 1000 × 10 हे सगळं मल्टिप्लाय केलं तुम्ही 2 × 20 × 10⁵ मिळेल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 शून्य होते, तर मी 20ला एक शून्य दिला आणि 10⁵ ठेवला. असं मुद्दामून लिहिलं आहे मी 20 × 10⁵. हे झालं फक्त वॉटरचं प्रेशर. पण इथे वॉटरचं प्रेशर नुसतं विचारलं आहे का, काहीच माहीत नाही आपल्याला. सो टोटल प्रेशर पण आपण काढूयात. टोटल प्रेशर वॉटरचं प्रेशर प्लस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲड करून मिळणार आहे. सो 20 + 1 जर का तुम्ही ॲड केलं तर 10⁵ कॉमन येईल. सो तुमचा आन्सर येईल 21 पॉईंट समथिंग 10⁵ आणि तसंच आन्सर आहे 21.789. आता त्यांना 21.789 कसं आलं असणार आहे, तर त्यांनी इज्जतीत 1060ला 9.8ने मल्टिप्लाय केलं असणार आहे. ठीक आहे. आपण तसं नाही केलं. सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण आन्सर लिहिताना आपल्याला माहीत नाही प्रश्नामध्ये काय विचारलं आहे. फाइंड द प्रेशर. आता हे प्रेशर गेज विचारलं आहे, फक्त वॉटरचं प्रेशर विचारलं आहे का टोटल विचारलं आहे. सो आपण टोटल पण काढलं हे 21 पॉईंट आणि नुसतं वॉटरचं प्रेशर पण तुम्ही इथं लिहू शकता की ओनली वॉटर प्रेशर इज 20 × 10⁵. दोन्ही लिहून ठेवा, सेफर साईड आहे बिकॉज काहीच मेन्शन नाही आहे अँड इट इज नॉट मेन्शन. सो यू कॅन फाइंड बोथ ऑफ देम. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 2. अ हायड्रॉलिक लिफ्ट हा पास्कल्स लॉचा प्रश्न आहे. हायड्रॉलिक लिफ्ट हा पास्कल्स लॉचा ॲप्लिकेशन होता. इनपुट पिस्टन जो आहे, इनपुट पिस्टन छोटा असतो, त्याचा एरिया 30 cm² आहे अँड आउटपुटचा जो पिस्टन आहे, आउटपुटचा पिस्टन मोठा असतो, त्याचा एरिया 1500 आहे. अरे बापरे, 1500 म्हणजे खूप मोठा झाला ना. 30च्या 50 टाइम्स मोठा आहे. किती टाइम्स मोठा आहे, इंटू 50x मोठा आहे तो. 50x म्हणजे 50 टाइम्स मोठा आहे. क्या बात आहे. म्हणजे फोर्स पण 50 टाइम मोठा होणार आहे. सो लावला आहे 25चा फोर्स तर मिळणार आहे 50 टाइम्स मोठा फोर्स. 25 × 50 किती असतं करून बघा. 25 × 50 असतं 1250. आन्सर दिला आहे त्याचं. आता हे मी डायरेक्टली ओरली सॉल्व्ह केलं, बट ॲक्च्युअलमध्ये कसं करायला पाहिजे होतं आपण. F1/A1 pressure applied to the input is pressure
दॅट वी विल गेट ऑन द आउटपुट F2/A2. F1 म्हणजे इनपुटचा फोर्स दिला आहे 25 न्यूटन डिवायडेड बाय इनपुटचा एरिया 30. तुम्ही म्हणाल सर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, करू का कन्वर्ट? बिलकुल गरज नाही, कारण की पलीकडे पण एरिया सेंटीमीटर स्क्वेअरमध्येच आहे. F2 आउटपुट फोर्स माहीत नाही, आउटपुट एरिया 1500 परत सेंटीमीटर स्क्वेअर. सो सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल्स विथ दिस सेंटीमीटर स्क्वेअर. सो you don't have to convert. ओके 15 30 50 जा 1500 50 वरती गेला, यू गेट युअर आन्सर 1250. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा इझी टाइमपास वाले प्रश्न पटपट आपण उडवतोय. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऑन अ रेन ड्रॉप. वा, विस्कस फोर्सचा आपण फॉर्म्युला शिकलोय बेन स्टोक्स लॉ वरती. अँड व्हॉट वॉज द विस्कस फोर्सचा फॉर्म्युला? 6 पाय इटा RV. आठवतोय का? 6 पाय इटा RV. 6 is 6, पाय इज पाय, इटा इज गिवन 1.8 × 10⁻⁻5. बघा मी प्रश्न वाचला पण नाही, मी नुसते 2 पहिल्या ओळी वाचल्या, लगेच मला कळालं की हा स्टोक्स लॉवरती बेस्ड क्वेश्चन आहे. आता हे तुम्हाला एक्सपिरियन्सने आणि थोडं प्रॅक्टिसने जमणार आहे, कारण की मला माहिती आहे विस्कस फोर्सचा एकच फॉर्म्युला आपल्याकडे. एक आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमधला, जो वेलॉसिटी ग्रेडियंट वगैरेमध्ये डील करतो. हा आहे स्ट्रेट फॉरवर्ड स्फेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा विस्कस मीडियममध्ये ड्रॉप होत असतं त्याच्यावरचा विस्कस फोर्स असतो हा. आणि फॉर्म्युला टाकला आहे 6 पाय, इटाची व्हॅल्यू टाकली. R म्हणजे रेडियस असतो, काय डायमीटर 1 mm आहे, रेडियस असणार आहे 1/2 mm, mm म्हणजे 10⁻³ आणि V म्हणजे वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. सो 2 कॅन्सल. उत्तर काय येणार आहे? 6 पाय × 1.8 × 10⁻8. 10⁻8 बाजूला घेतला, 6 × 1.8 18 6 जा 108 म्हणजे 10.8 पाय × 10⁻8 बनणार आहे. आता 10.8 पाय कसं मल्टिप्लाय करू शकतो मी? 3.14 आहे. याला थोडं कमी करतो मी, ह्याला 3 करतो, ह्याला थोडं वाढवतो, ह्याला 11 करतो. 11 × 3 33, रफली 33 × 10⁻8 उत्तर पाहिजे आहे का? तर आहे ना. 33 नाही आहे तिथे, 3.3 आहे, पण ह्याला पण मी देऊ शकतो 3.3. तर एक 10 शिफ्ट करावं लागेल मला, -7 होईल ना न्यूटन. झालं. कॅल्क्युलेशन्स तुम्ही तुमच्या एंडला करा. कॉन्सेप्ट समजला आहे का? फॉर्म्युला कोणता वापरला, सबस्टिट्यूट कसं केलं, सॉल्व्ह कसं केलं, दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन. हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह अ प्लेट. आता बघा तो आलाय न्यूटन्स लॉवाला. हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह अ प्लेट ऑफ एरिया दिलाय प्लेटचा 10⁻² मीटर स्क्वेअर विथ वेलॉसिटी. कितीच्या वेलॉसिटीने त्याला मूव्ह करायचं आहे? 2 × 10⁻². विच रेस्ट्स ऑन अ थिक ऑइल लेअर. आता एक ऑइल लेअर आहे. मी ह्या सेशनमध्ये पहिल्यांदा कलर चेंज करतोय, आतापर्यंत पिवळाच चालू होता. ऑइल आहे एवढा ऑइल, ह्या ऑइलवरती ती प्लेट ठेवली काय, आणि ती ऑइलवरून प्लेट्सला स्लाईड करायचं आहे. ही ऑइलची थिकनेस किती दिली आहे? 1.5 × 10⁻³ थिकनेस दिली आहे. याचा अर्थ आपण वेलॉसिटी ग्रेडियंट काढू शकतो. तुम्हाला काल शिकवलं वेलॉसिटी ग्रेडियंट कसा काढायचं, dV/dx. किती डिफरन्स आहे 2 एक्स्ट्रीम लेयर्समधला? 2 × 10⁻³ आहे आणि 2 × 10⁻² आहे, सॉरी 2 × 10⁻² आहे, अपॉन थिकनेस किती आहे? 1.5 × 10⁻³. 10⁻³ विल गो अप, इट विल बिकम +3. So -2 + 3 is 10⁻1. 2 × 10⁻1 is 20 upon 1.5. That is 200/15. 200/15. Keep it as it is. Don't solve it. Because आपल्याला कोणी मेडल देणार नाही ते सॉल्व्ह करून. विचारलंच नाही प्रश्नामध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट, विचारलंय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड 1 न्यूटन दिला आहे रे प्रश्नामध्ये. हॉरिझॉन्टल फोर्स ऑलरेडी दिला आहे 1 न्यूटन. वापरा फॉर्म्युला ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. F is equal to eta A dV/dx. टाका सगळं. फोर्सला 1 टाका, इटा माहीत नाही, एरिया 10⁻², dV/dx 200/15 गेला 15 वरती गेला, इज इक्वल टू इटा 10⁻² आणि 200 मधले 2 झिरोज कॅन्सल होतील. फक्त काय राहील? 2 राहील. 2 खाली गेला तर 15/2 इज 7.5. सो 7.5 आहे का नाही उत्तर? आहे 7.5 उत्तर. सिम्पल क्वेश्चन. वेलॉसिटी ग्रेडियंट या न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीवरचा क्वेश्चन होता. बघितल्या समजलं. हा बघा प्रश्न टर्मिनल वेलॉसिटीचा आहे. व्हॉट इज द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ एन एअर बबल 0.4 mm इन डायमीटर रायझिंग अप. आता बघा लिक्विडमध्ये, लिक्विड आहे रायझिंग अप इन अ लिक्विड ऑफ विस्कॉसिटी इज गिवन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड इज गिवन, डेन्सिटी ऑफ एअर इज गिवन. ठीक आहे, म्हणजे दोन्ही डेन्सिटीज जे काही रिक्वायर्ड आहे सगळं दिलं. तुम्हाला माहिती आहे टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? 2/9 r² सिग्मा - ρ g आणि इटा. या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्या एकूण एक गोष्टी दिली आहे.
जसं की मी तुम्हाला इथं लिस्ट डाऊन करतो. रेडियस दिला आहे का? हो. डायमीटर 0.4 mm दिला आहे, म्हणजे रेडियस 0.2 mm झाला. 0.2 mm म्हणजे 2 × 10⁻⁴ मीटर रेडियस दिला आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन द्यायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. इटा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलं आहे का? तर येस, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज गिवन. चेक करा, 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, SI युनिट, नो नीड टू वरी. आता दोन्ही डेन्सिटीज दिल्या आहेत का? डेन्सिटी ऑफ स्फिअर सिग्मा घेतो आपण, डेन्सिटी ऑफ स्फिअर आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड. तर डेन्सिटी ऑफ लिक्विड त्यांनी इनडायरेक्टली दिली आहे. बघा इथे डेन्सिटी ऑफ लिक्विड ही इनडायरेक्टली दिली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी देऊन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 असेल तर डेन्सिटी कशी काढायची? तर त्याला फक्त 1000ने मल्टिप्लाय करायचं, डेन्सिटी ऑफ वॉटरनी मल्टिप्लाय करायचं. सो 0.9 × 1000 केलं तर डेन्सिटी इज 900. दिस इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. सॉलिडची डेन्सिटी काय? आता सॉलिड नाहीच आहे तर एअर बबल आहे, म्हणजे एअरची डेन्सिटी द्यायला पाहिजे त्यांनी, तर दिली एअरची डेन्सिटी 1.29. ठीक आहे, सगळं दिलं आहे. सबस्टिट्यूट करू, सॉल्व करू. VT = 2/9 r². काय येईल रे r²? 2 × 10⁻⁴ चा स्क्वेअर इज 4 × 10⁻8. सिग्मा मायनस रो. आता सिग्मा 1.29, बघा सिग्मा मायनस रो करून दाखवतो मी. 1.29 - 900. अरे कोणी एखादा समजदार इन्सान असेल तर तो समजून जाईल, 1 मधनं 900 मायनस करण्यात कोणी वेळ वाया घालवणार नाही. 1ला ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे, ट्रीट करून टाका, 0 ट्रीट करून टाका. ह्याला मी -900 लिहून टाकतो. इंटू जी आहे, G10 आहे. ठीक आहे, अपॉन इटा 0.1 आहे, इटा 0.1 आहे. सो बघा 0.1चा 1/10 लिहू शकतो मी. 0.1ला तो 10 वरती जाणार आहे, सो तो 100 होऊन जाईल. सो खालचा 0.1 वरती नेला तो 10 झाला. सो 1 2 3 4 0 या 10⁻⁸ला कॅन्सल करून त्याला 10⁻⁴ करते. आणि आता काय राहील बघा, फक्त 2/9 हा 9 आणि हा 900तला 9 कॅन्सल होऊन जाईल. सो 2 4 जा 8, मायनस साईन बाहेर निघून जाईल, इंटू 10⁻⁴, विच कॅन बी रिटन ॲज -0.8 × 10⁻³ मीटर्स पर सेकंड. त्यांचा आन्सर आपल्या खूप जास्त जवळ आहे. त्यांनी एक अप्रॉक्सिमेशन नाही केलं आहे, जी निग्लेक्ट डेन्सिटी करण्याचा प्रोसेस आहे ना, की आपण डेन्सिटी निग्लेक्ट करून टाकली, ते त्यांनी नाही केलं. त्यांनी इज्जतीत सॉल्व केलं, म्हणून त्यांचा आन्सर ॲक्युरेट आला. नेगेटिव्ह साईनचा अर्थ काय? नेगेटिव्ह साईनचा अर्थ असा की पार्टिकलची टर्मिनल वेलॉसिटी अपवर्ड आहे, टर्मिनल वेलॉसिटी डाऊनवर्डच असण्याची गरज नसते. डेन्सिटी सॉलिडची कमी असेल तर वरती असणार आहे टर्मिनल वेलॉसिटी, एवढंच मिनिंग आहे. ओके, सो द बबल इज रायझिंग अप विथ कॉन्स्टंट टर्मिनल वेलॉसिटी. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस कॉन्सेप्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द स्पीड ऑफ वॉटर इज 2 meters per second थ्रू अ पाईप ऑफ डायमीटर 10. What should be the diameter of the nozzle if the speed is 4? अरे यार, स्पीड जर काही 2 असेल इथे 2 meters per second, तर मला स्पीड करायची, वाढवायची आहे स्पीड. मला माहिती आहे कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 हा A2 V2 असतो. जर मला स्पीड वाढवायची आहे, इनफॅक्ट वाढवायची म्हणजे मला डबल करायची असं समजून घ्या, 4 meter per second करायची, तर कॉमन सेन्स आहे. AV कॉन्स्टंट आहे ना, तुम्हाला वेलॉसिटी डबल करायची ना, तुम्ही एरिया अर्धा करा, मेक एरिया हाफ. आता एरियाला हाफ कसं करू शकतो मी? एरियाला हाफ करणं प्रोसिजर इझी नाही आहे. एरियाला हाफ कसं करायचं? तर रेडियसला 1/√2 टाइम्स करायचं. जर का तुम्ही रेडियसला 1/√2 टाइम्स कराल तेव्हा जाऊन एरिया हाफ होईल ना, कारण की 1/√2चा स्क्वेअर इज 1/2. सो हाऊ टू मेक एरिया हाफ, किंवा मी तुम्हाला एक वेगळा अप्रोच पण सांगतो, हा थोडासा ओरली होऊन जाईल. सो मी तुम्हाला या इक्वेशनमध्ये सॉल्व करूनच दाखवतो. A1 V1, व्हॉट इज एरिया 1? पाय d1²/4. एरियाला मी πr² पण लिहू शकतो, πd²/4 पण लिहू शकतो. इंटू V1 इज इक्वल टू पाय d2²/4 इंटू V2. π/4 कॅन्सल. आता बघा, डायमीटर 1 10 सेंटीमीटर आहे, सो 10² V1ची व्हॅल्यू 2 आहे, इज इक्वल टू d2² माहीत नाही फायनल डायमीटर काय पाहिजे, बट V2ची व्हॅल्यू माहिती आहे, V2ची व्हॅल्यू 4 आहे. सो 2 खाली येईल, 2 खाली आला तर काय येईल? 10⁻²/2 म्हणजे किती? 100/2 म्हणजे 50. अरे डायमीटर 2² 50 असेल तर डायमीटर 2 किती पाहिजे? डायमीटर 2 7 पॉईंट समथिंग पाहिजे ना, 7 पॉईंट समथिंग 50चा स्क्वेअर रूट, आणि सेंटीमीटरमध्ये पाहिजे कारण की ओरिजिनल डायमीटर सेंटीमीटरमध्ये होता. सो उत्तर आहे 7 पॉईंट समथिंग सेंटीमीटर, ज्याला त्यांनी मीटरमध्ये नंतर लिहिलं आहे सेंटीचा 10⁻² करून. सो हा होता क्वेश्चन बेस्ड ऑन कंटिन्युटी इक्वेशन. सॉल्व करायचा, आन्सर मिळवायचं, सिंपल होता खूप. व्हॉट वेलॉसिटी डज वॉटर फ्लो आउट ऑफ एन ऑरिफिस इन अ टँक विथ गेज प्रेशर, म्हणजे Hρgचा प्रेशर दिला आहे, बिफोर द फ्लो स्टार्ट्स. Hρg दिलेला आहे 4 × 10⁵.
म्हणजे इनडायरेक्टली एच किती दिला आहे तर रो असतो 10⁻³ जी असतो 10⁻1 इज इक्वल टू 4 × 10⁻5. बघा 10⁻4 कॅन्सल होईल, 10⁻4 कॅन्सल होईल तर 10⁻1 राहील, म्हणजे हाईट 40 मीटर दिली आहे. आता आपल्याला जर फॉर्म्युला माहिती आहे की छोटासा ओरिफिस असेल, खाली बॉटमला होल असेल, तर त्याच्यातनं स्पीड ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला काय √2gh. इथे तो ए ह्याची गरज नाही आहे, इथे एकदम छोटासा होल आहे, 40 मीटर आपण हाईट काढली आहे, टाकूयात √2 × 10 × 40, 40 × 10 इज 400 × 2 इज 800. 800चा स्क्वेअर रूट जर तुम्ही कधी काढला लाईफमध्ये तर तुम्हाला 28.28च मिळणार आहे. दिस विल बी द स्पीड ऑफ द इफ्लक्स कमिंग आउट. समजतंय का? फास्ट होत नाही ना. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज्ड पाईप इज दिलेलं आहे. दिस प्रेशर रिड्युसेस टू 2 × 10⁻5 ऑन ओपनिंग द वॉल्व ऑफ द पाईप. पाईप ओपन केला की त्याचं प्रेशर कमी होतं आहे. कॅल्क्युलेट द स्पीड. आता बघा, हे बर्नॉलिस इक्वेशनचा कॉन्सेप्ट आहे की पाईप आहे, पाईपमध्ये एका ठिकाणी प्रेशर 3 × 10⁻5 होतं, त्यावेळेस फ्लुईड रेस्टला होतं. फ्लुईड कसं होतं? रेस्टला होतं. म्हणजे त्याच्याकडे प्रेशर, एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट जर काही मी व्हॉल्यूम केलं, व्हॉल्यूम, तर हे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. हाच तर बर्नॉलिस इक्वेशन आहे. सो ह्याचा अर्थ काय? प्रेशर प्लस हाफ ρv² प्लस ρgh हा कॉन्स्टंट राहिला पाहिजे. अरे बट पाईप जो बंद होता त्याचा वॉल ओपन केला आहे, तर त्याच्यामध्ये हाईट ऑफ लिक्विड इज नॉट गोइंग टू चेंज. जेव्हा लिक्विड बाहेर येणं चालू होईल ना, हाईट तीच राहणार आहे. सो दोन्ही ठिकाणी आधी बिफोर ओपनिंग द वॉल, आफ्टर ओपनिंग द वॉल, हाईट तीच राहणार आहे. लिक्विड त्याच हाईटनी बाहेर निघणार आहे. सो फरक पडणार आहे फक्त या दोन फॅक्टरवर. सो मी असं म्हणू शकतो, फर्स्ट केसमध्ये बिफोर ओपनिंग द वॉल इज इक्वल टू आफ्टर ओपनिंग द वॉल हाफ ρv². तर बिफोर ओपनिंग द वॉल प्रेशर किती होता? 3 × 10⁻5. आफ्टर ओपनिंग द वॉल प्रेशर किती होता? 2 × 10⁻5. बिफोर ओपनिंग द वॉल फ्लुईड रेस्टला होता का? येस, म्हणून 0 कायनेटिक एनर्जी. आता आफ्टर ओपनिंग द वॉल फ्लुईड मूव्ह झालं का? येस. कितीच्या स्पीडने मूव्ह झालं? v². आय कॅन सॉल्व दिस अँड गेट द आन्सर ऑफ v². आन्सर सॉल्व करून दाखवू का तुम्हाला मी? 3 × 10⁻5, 2 × 10⁻5 पलीकडे गेलं तर मायनस होणार आहे. 3 - 2 इज 1, म्हणजे 10⁻5 राहील, इज इक्वल टू हाफ 10⁻3 v². 10⁻3 कॅन्सल, 10⁻5 मध्ये 10⁻2 राहील, म्हणजे 100 राहील. हा खालचा हाफचा 2 वरती गेला तर तो 200 होईल, म्हणजे v² इज 200 झालं. 200चा रूट उत्तर आहे आपला. v2 इज √200. √200 असतं 14.14. आन्सर बरोबर. बर्नॉलिस प्रिन्सिपल, इक्वेशन कंपेअर केले बिफोर आणि आफ्टर, बास. प्रेशर कमी झालं, ते प्रेशर कशात कन्वर्ट झालं? कायनेटिक एनर्जी वाढवली त्यांनी. सिंपल. कॅपिलॅरिटी, हाईटचा क्वेश्चन. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस इमर्स्ड इन द वॉटर. सरफेस टेन्शन दिलाय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, सगळं दिलं रे. एच विचारलाय. 2t cos θ/r ρg फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युल्यामध्ये सगळा प्रकार टाका, सगळ्या गोष्टी टाका, सॉल्व्ह करा, आन्सर येणार आहे. विश्वास ठेवा स्वतःवरती. ठीक आहे, बिलकुल इझी क्वेश्चन आहे. मी सॉल्व्ह खरंच करू का हा? मलाच डाऊट येतोय. ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायचे आणि पुढे फुल कॅल्क्युलेशन करायचं. हां, कोणती व्हॅल्यू काय सांगतो मी तुम्हाला. बघा, हा फॉर्म्युला आहे काय हाईटचा. 2t कुठे दिला आहे रे? तर सरफेस टेन्शन शोधा आहे का? दिलं आहे. cos θ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, ग्लास आणि ह्याच्यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे. खाली आहे रेडियस, तर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब दिली आहे का? तर हो दिली. थर्ड लाईन रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब दिली आहे. डेन्सिटी दिली आहे का? हां, डेन्सिटी ऑफ वॉटर दिली. ग्रॅव्हिटी दिली आहे का? 9.8. तुम्ही घेणार आहे का 9.8? खरंच घेणार आहे का? मला तर वाटत नाही. तुम्ही तर 10 घेणारी लोक आहेत. 10 घेणार आहे आपण. 10 घेऊन तुम्ही हाईट काढणार आहे. आपल्याला हाईट ही मिळणार नाही, कारण की आपण 10 घेतलं आहे. सो आपल्याला थोडंसं आन्सर व्हेरी झालेलं मिळेल, बट त्याच्यात आपण सॅटिस्फाय होणार आहे की अरे हां, आपण जर जी 9.8 घेतला असता तर आपल्याला हे मिळालं असतं. या भावनेने आपण पुढच्या समकडे जाणार आहे. An air bubble of radius 0.2 mm is situated just below the water. मला तर वाटतं हा केला आहे आपण सॉल्व. एक्सेस प्रेशरचा क्वेश्चन सॉल्व केला आहे हा. वॉटर सरफेसच्या जस्ट खाली एक एअर बबल आहे. जस्ट खाली आहे. जस्ट खाली असल्यामुळे काय? बाहेरचा प्रेशर ॲटमॉस्फिअर, इथे पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच राहणार आहे. आणि आपण लिक्विडच्या खूप खाली नाही गेलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर बाहेर आहे. आपल्याला विचारले व्हॉट इज द गेज प्रेशर, म्हणजे आतलं एक्स्ट्रा प्रेशर किती ॲटमॉस्फिअरच्या वरचं. आणि तुम्हाला माहिती आहे, एअर बबल असू देत किंवा ड्रॉप असू देत, 2t/r फॉर्म्युला चालतो. बबल असता, सोप बबल, तर 4t/r घेतला असता. सो 2t/r, t आणि 2 टाका, उत्तर मिळवा. हे आन्सर आपण ॲक्च्युअलमध्ये सॉल्व्ह करून बसलो आहे. ड्रॉपलेटवाला.
27 ड्रॉपलेट कोलीज टू कंबाईन अ सिंगल ड्रॉप. छोटे छोटे रेडियस वाले ड्रॉप्स आहेत, 0.1 mm त्यांचा रेडियस आहे. ते सगळे बनून एक मोठा बनतात. फाइंड द चेंज इन एनर्जी. DW विचारलं. आपण फॉर्म्युला पाठ करून बसलो आज. 4πr² t n⁻⁴ - 1. हा फॉर्म्युला तेव्हा व्हॅलिड असतो जेव्हा मोठ्या ड्रॉपचा रेडियस दिलेला असतो. इथे काय सीन आहे, छोटे 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 27 ड्रॉप्स आहेत, तर छोटा रेडियस दिला आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला चालणार नाही. याचा दुसरा वर्जन 4πr² t n-n⁻⁴. सगळं दिलं आहे, टाका, सॉल्व करा, आन्सर मिळवा. ठीक आहे. गॉड ब्लेस यू. नेक्स्ट बघा रे, मी हे सॉल्व करत बसणार ना, मी हे सॉल्व नक्की करू शकतो ना ऑब्व्हियसली, बट मी का अवॉइड करतोय की तुम्ही स्वतः थोडंसं आत्मनिर्भर बना. आत्मनिर्भर तुम्हाला बनायचं म्हणजे स्वतः सॉल्व करायचं. आय विल जस्ट गिव्ह यू द फॉर्म्युला, आय विल जस्ट गिव्ह यू द मेथड, बाकी तुम्हाला सॉल्व करायचं सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, या फॉर्म्युलापर्यंत कसं यायचं आहे हा पार्ट जर काही डाऊट असेल तर आय कॅन एक्सप्लेन, बट आय होप हाच फॉर्म्युला आपण ऑलरेडी थिअरीमध्ये कवर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन अ ड्रॉपलेट वाला क्वेश्चन. अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर. एक छोटासा मर्क्युरीचा ड्रॉप आहे, छोटासा नाही मोठा ड्रॉप आहे तो. इट ब्रेक्स इनटू 8 ड्रॉपलेट्स. छोट्या 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 8 ड्रॉपलेटमध्ये ब्रेक झाला तो. आता जेव्हा ब्रेकिंगचा प्रोसेस असतो तेव्हा मोठा आर दिलेला असतो बघा. वर्क डन इथे पण विचारलं, सो इथे पण तोच फॉर्म्युला 4πr² t n⁻⁴ - 1. यावेळेस मोठ्या आरवाला फॉर्म्युला मी वापरतोय. स्ट्रॅटेजिकली मी मोठा फॉर्म्युला वापरला, मागे मी छोट्या आरवाला वापरला फॉर्म्युला स्ट्रॅटेजिकली, कारण की मागच्या क्वेश्चनमध्ये छोटे छोटे रेडियस दिलेले, मला छोटे छोटे ड्रॉपचे रेडियस दिलेले, तो कंबाईन झाला की मोठा ड्रॉप जो बनतो त्याचा रेडियस माहीत नव्हता मला. इथे मला माहिती आहे, आधीच मोठा ड्रॉप आहे, त्याचा रेडियस माहिती आहे, आता तो ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यावरती छोटे छोटे ड्रॉपचे रेडियस काय असणार आहे मला माहीत नाही, बट मला आता मोठा रेडियस माहिती आहे, सो मी मोठ्या रेडियसचा फॉर्म्युला वापरतो वर्क डनचा. सगळं टाकून आय कॅन गेट दी आन्सर. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू ब्लो अ बबल 2 सेंटीमीटर पासून 2 सेंटीमीटरचा बबल ब्लो करायला किती एनर्जी लागते. सेम क्वेश्चन आपण असाइनमेंटमध्ये केला आहे की एक बबल मला समजा बनवायचं असेल तर पहिली गोष्ट 2 सेंटीमीटरचा बबल बनवण्यामध्ये किती एनर्जी लागते हे कसं काढू शकतो. तर आपल्याला माहिती आहे एनर्जी सरफेस टेन्शनमध्ये कशी काढायची, TDA. तर पहिलं चेंज इन एरिया काढायचा. तर विचार करा, बबल बनतोय 2 सेंटीमीटरचा जेव्हा बबल बनला तर आपण किती एरिया बनवला आहे. तुम्हाला वाटेल सर आपण फक्त 4πr² बनवला आहे, तर तुमचं उत्तर रॉंग आहे. कारण की सोप बबलला आपण सरफेस एरिया बाहेर पण बनलेला असतो, बाहेर पण हवा असते, आणि सोप फिल्मला वरती पण सरफेस असतो. तसंच सोप बबलच्या आतमध्ये पण एक आतमध्ये सरफेस असतो, पण त्या आतमध्ये पण हवा असते. ड्रॉपमध्ये असं नसतं काय. ड्रॉपमध्ये काय सीन असतो, ड्रॉपमध्ये आतमध्ये पूर्णपणे लिक्विडने भरलेला असतो तो. सो ड्रॉपला इनर सरफेस नसतो, फक्त आउटर असतो. फक्त आउटर सरफेस असल्यामुळे 4πr² घेतो आपण त्याचा एरिया. इथे 8πr² घ्यावा लागेल. सो टेन्शन इंटू किती एरिया आपण बनवला आहे, 8πr². तुम्ही म्हणा सर 8πr² कसा बनवला, तर आधी 0 एरिया होता ना, एक डॉटपासून आपण तो बनवला आहे बबल. सो आधीचा एरिया 0 ट्रीट करायचा आणि फायनल एरिया 8πr² ट्रीट करायचा. काही जणांनी डाऊटमध्ये कमेंटमध्ये विचारलं सर 8πr² कसा काय घेतला, बबलला तर 4πr² एरिया असतो. येस, बबलला जॉमेट्री सांगते की स्फिअरचा एरिया 4πr² असतो, बट बबल हॅज गॉट 2 सरफेसेस, आउटर अँड इनर्स. हाच जर काही सोप बबल नसून वॉटर बबल असता, एअर बबल असता, एअर बबल. एअर बबलमध्ये फक्त इनर साईडला एअर असणार आहे, सो फक्त त्याला 4πr² घ्यावा लागला असता. ठीक आहे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, फॉर्म्युला बेस्ड. दिस इज द नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन आय गेस. येस, दिस इज द लास्ट क्वेश्चन. अ रेक्टँग्युलर फ्रेम, आपण हे डेरिवेशनच केले. 2x2ची फ्रेम आहे. इट इज डिप्ड इन वॉटर सोप सोल्युशन आणि बाहेर काढली. ठीक आहे. तर आत्ताचा एरिया किती होता इनिशियली, तुम्ही म्हणा सर इनिशियल एरिया 2×4 होता. बिलकुल चुकीचं आहे. 2×4 होता, बट तसंच वरती आणि खाली दोन्ही फिल्म असतील ना. सो आधीचाच एरिया 8 सेंटीमीटर² होता. आता आपल्याला त्याला मोठा करायचा आहे, 3×3 करायचा आहे. सो फायनल एरिया किती करायचा आहे, 3×3 9 करायचं आहे का नाही, आपल्याला 9 × 2 18 करायचं आहे. सो चेंज इन एरिया किती करतो आहे आपण, चेंज इन एरिया आपण 8चा 18 म्हणजे चेंज झाला 10 सेंटीमीटर². चेंज इन एरिया मिळाला आपल्याला. सरफेस टेन्शन दिलेलं असणं पाहिजे, सरफेस टेन्शन दिलेलं आहे. आपल्याला काढायचं वर्क डन. वर्क डन इज TDA. टेन्शन घ्या, एरियाला मल्टिप्लाय करा. मेक शुअर सगळे SI युनिटमध्ये कन्वर्ट करताय तुम्ही. आय होप तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे हे कळालं असेल. डोंट एक्सपेक्ट मी तुम्हाला शेवटच्या डेसिमलपर्यंत आन्सर असं आणून दाखवीन. एकदम स्पून फीडिंग तुम्हाला सवय झाली असेल तर ती बंद करा आत्तापासूनच. बिकॉज CET एक्झाम, JEE एक्झाम, नीट एक्झाम, जी काही एंट्रन्स एक्झाम आहे
यामध्ये स्वतःला तुम्हाला प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करावं लागणार. एक्झाम डेला तुमच्या साईडला कोणी बसून करून नाही देणार की हे असं कर तसं कर. यू हॅव टू सॉल्व्ह इट ऑन युअर ओन. सो मेक शुअर तुम्ही सगळ्याच गोष्टी, ठीक आहे, स्टार्टिंगला कॉन्सेप्ट नाही कळाला आहे, फॉर्म्युला सर कसा वापरायचा आहे, सॉल्व्ह कसा करायचा आहे नसेल कळत तर ठीक आहे, कॅल्क्युलेशन पार्ट ॲटलिस्ट तुम्ही तुमच्यावरती घ्या. मला असं वाटतं की टेक्स्टबुकमधला एखादा क्वेश्चन सोडला तर सगळे जमले असतील तुम्हाला, बट तरी मी सोल्युशन्स अपलोड करतोय. आता आपण मूव्ह करूयात 15 कालचे DPP3चे सोल्युशन्स. त्याच्यामध्ये 1-2-3 मिस्टेक्स पण होत्या, त्या पण आपण डिस्कस करू. लेट्स मूव्ह टू DPP प्रॉब्लेम्स.